ऐ काबे, तुला थंडीनी वाजू राहिली काय? हो वाजू राहिली ना. किती पडली पप्पा, लय थंडी आहे. पण तू या माय शर्ट कोण घातलं? त्याच्यातून तर पहिलेच थंडी वाजते. घातलं माय पिवळ्या कलरचं शर्ट. पाय हो माय, यानं माय शर्ट घातलं ते आता म्हणते की थंडी वाजून राहिली. याला म्हण म्हणा की आत्ताच काढून घे म्हणून, आताच पाहिजे मला. काय तुम्ही दोघं भांडत राहता नासूकल्या शर्टासाठी? दिन ना तो, दिन तुले शर्ट. हा खाऊन राहिला का तुया तो शर्ट? दिन ना तुले, घेऊन दिन तो. नाही हो माय, मी नाही देत याले टी शर्ट वापस. मला लय आवडलं हे, मी नाही देत बला. अबे साले, माय याले सांगून दे माय शर्ट वापस द्याले, धुवून बाई द्यायचं, नाही तर मी इथंच ललतो. तुम्ही आता सकाळी सकाळी भांडण करून राहिले काय? सांग काय तुमच्या बाले नाव? नाही हो माय, असं नको घालू, लय मालते मग बा. पण आता ना लय भूक लागली सकाळीपासनं. आता चहा आणि बिस्किट दे बरं जरा. चहा बिस्किट खाल्ल्यावर जरा बरं बी वाटन, नाश्ता बी होऊन जाईल. तर आता दे बरं पैसे, दूधही आणतो बिस्किटचा पुडा बी आणतो. हो माय, मला बी पाहिजे दूध चहा. बरं बरं घेऊन ये. तशी बी लय थंडी पडली ना, त्यांना लवकरच भूक लागते. आज तर लयच थंडी पडली बाबा. एक तर आपण मागच्या अंगणात हे पेटवलं, त्याच्यामुळे तर लयच थंडी वाटून राहिली. जरा समोर पेटवलं असतं तर एवढी थंडी नसन वाटली. माय मग देतं काय? मी घेऊन येतो ना दुकानातून, तू तोपर्यंत चहा ठेव. हो चल मग मी जातो घरात. हे तसंही आता ताप कमी होऊन राहिला. हे घे 20 रुपये, 10 रुपयाचं दूध घेऊन ये आणि 2 बिस्किटचे पाकिट घेऊन ये दोघांसाठी. सोन्या, तू माझे केस काय ओढून राहिला? नाही ना, हे मी घेऊन राहिलो होतो. लय लंबे लंबे केस आहेत ये. जाते का मग तुमच्यासोबत दुकानात? मी नाही जात याच्या संग. हा मला थैली पकडायला लावते आणि हा समोर समोर चालला जाते. बरं थांब मग घरी. माय, मी पटकन जाऊन येतो, तू चहा ठेव तोपर्यंत. हो जाय लवकर, पटकन ये. घरापासून लयच दुकान दूर आहे बाप्पा. किती साऱ्या गल्ल्या, जाऊन 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 थकून जाते माणूस. आता एखादं किराणा दुकान मीच टाकतो माय गल्लीत. का काका, आज एवढ्या सकाळून सकाळून किराणा कसं काय? अरे चंद्या, आज मला गावाला जावं लागते, तर आज लवकर लवकर केलं. तशी बी लयच थंडी आहे, म्हटलं आता घेऊनच या किराणा लवकर. मग कसं 8 दिवस काहाचं काही ठिकाण नाही. मी बी 8 दिवसासाठी गावाला चाललो होतो. असं आहे काय? हा हा, बरं आहे मग. लयच दिवसानं मोठा दौरा काढला. ओ काका, मला लय घाई आहे. मग तुम्ही आरामात बसा, गप्पा गोष्टी मारत. मला एक पुडी द्या बरं. का रे छटाकभर पोट्या, पुढे खातो का तू? सांग ते बाबाला नाव. हो ना, आजकालचे पोट्टे लयच वाया गेले. काहीच्या काही खात राहते, काही पुड्या खातात काय, शीताच्या पुड्या खातात काय. ओ ओ काकू, तसं नाही. मग कसं रे भाऊ? मला मसाल्याची पोळी पाहिजे होती. माई सकाळी स्वयंपाक करते, आता ते कामाला जाईन तर आज चांगली भाजी केली, तर मसाला पाहिजे होता जरासा टाकाले, तर म्हणून मी मसाल्याची पोळी म्हणून राहिलो. बरं बरं, देतो मी तुला पुडी. हाव ना, गरीब पोराले तुम्ही काही बी म्हणता. मायले सांगतो मी तुम्ही असं म्हणता म्हणून. अबे बस होते, साले, रडू नको. देतात ते काका मसाल्याची पुडी. ओ काका, मला बी पुडी दे जा आणि बिस्कुटची पुडी दे जा. हा, तुला कोणती पुडी पाहिजे रे? दुधाची पुडी द्या. मी एवढूसं पोट्ट पुड्या खाईन काय? काही बोलता तुम्ही? बरं चंद्या, माय किराणा भरून ठेवतो, मी जाऊन येतो जरा. हो काका, देऊन द्या थैली. येतो रे पोट्टे हो, अभ्यास करा आणि खेळा. त्यानं काका लवकर. अबे ठीक साले, आहे, तुला लयच घाई आहे. 5 रुपये दे. 5 रुपये? मी आता तुला 10ची पुडी दिली ना. काका, मी आता 5ची मागितली होती, 5ची द्या. पोरा, 5ची पुडी दिन बी मी, पण 5चा हा कलदार नाही घेत. कलदार चालत नाही म्हणते, बंद झाला. हा? काही पण काही सांगून राहिले काजी भाऊ? असं नका करू हो काका, मी लय दूरून आलो दुकानात. मला दुधाची पुडी आणि बिस्कुटचं पाकिट देऊन द्या. अबे साले, असं असं तर उधारीवर सामान घेऊन जा, पण हे 5चे कलदार मी तर घेत नाही भाऊ. काहून हो काका, कालपर्यंत तर चालू होते. मी शेवाचं पाकिट नेलं होतं काल. तुम्ही सकाळी बातम्या नाही पाहिलं काय? मी पाहिलं टीव्हीवर, त्याच्यात सांगितलं 5चे कलदार आजपासून चालत नाही म्हणून बंद झाले म्हणते. ओ माय बाई, आले बापले. असं कसं मग? माया मायनं तर मला 20 रुपयेच दिले, त्याच्यातच सामान घेऊन जा लागन. तसंच तर पहिले दुकान किती दूर आहे. जाऊ द्या काका, मला लय घाई आहे. 10 रुपये देतो आणि मला हे पाकिटच देऊन द्या. जातो मी लवकर. आणा ते 5 रुपये इकडे. कसं व माय, आता कसं करा? माझ्याजवळ बी 5चे काही कलदार आहे, काही नोटा आहेत, तर मला आता काही नोटाचं सामान घ्या लागन, बाकीचं राहू द्या लागन. नाही तर याच्या जवळून असं सामान घेतलं उधारीवर तर हा ना 2-4 रुपये जास्तच घेते. काय झालं पिंकीताई? मनातल्या मनात बोलून राहिलं काय? काय पाहिजे सामान सांगा ना. चंदू भाऊ, एक काम करा, 1 किलो साखर द्या आणि तेलाचं पाकिट द्या, बस. एवढंच काय फक्त? हो, आता मी बी गावाला चालली काही दिवसासाठी. थंडीची जत्रा आहे माझ्या बहिणीकडं, तर तिकडेच राहीन महिनाभर. बरं बरं, देतो. बोला, तुला काय पाहिजे ते देऊन देतो. मला तर दुधाची पोळी आणि बिस्कुटचे 2 पाकिट पाहिजे होते, पण माझ्याजवळ 5चे कलदार आहे ना, तुम्ही घ्यान नाही ना? नाही, हे तर मी घेणार नाही बा. बरं, असे करा, मला ना दुधाची पोळीच देऊन द्या. हे घे 10ची नोट.
घेऊन घ्यायची असते ना भाऊ कलदार, तुम्हीच घेऊन द्यायची असते बँकेला मग. नाही नाही, असं केलं तर मग सगळेच माझ्याजवळ कलदार देतील. माझ्याजवळ का जमा करून देणी का, पोतं भरून ठेवू का त्याचं? हे जाऊ द्या, मला सामान द्या, लय लय ठेवून राहिला स्वयंपाक करायला. हो. ओय भाऊ, 5 रुपयाच्या सोपीच्या पुढे दे बरं. हो देतो. दे बरं लवकर. आणि हे घे 5 रुपये. काका 5चे कलदार बंद झाले, 10ची नोट द्या आणि 10 रुपयाच्या सोपीच्या पुढे घेऊन जा. हे कधी झालं रे भाऊ? टीव्हीवर बातम्या नाही ऐकलं का काका? सकाळी त्यातच सांगितलं की 5चे कलदार बंद झाले म्हणून. बरं बा, देतो 10ची नोट. हे घे. अरे ओ श्याम भाऊ, कुठे चालले? राम राम, मी तर वावरात चाललो होतो बा. तुम्ही कसे काय, कुठे चालले होते? मी गावाला चाललो होतो, पण आता ऐकून राहिलं ना, हे 5चे कलदार बंद केले, तर आता सगळीचकडे 5चे कलदार चालतील नाही. हा हो काय, माझ्या बायको जवळ तर लय सारे 5चे कलदार आहे. तिले लय शौक आहे ते कसे कलदार जमा करायचा. ज्याले नाही त्याला विचारते की तुमच्याजवळ चिल्लर आहे काय, कलदार आहे काय. असे करत करत तिनं तर माहित आहे भरनभर जमा केले. बापा बापा, एवढा काय खजाना जमा केला काय 5च्या कलदाराचा? आता घरी जाऊन तिला सांगा लागन की 5चे कलदार बंद झाले म्हणून. काय माहिती काय करते, त्याचं लोणचं घालते का काय माहित. बाबू सांगून दे लवकर. बायकाले काही शौक आहे कलदार जमा करायचे. माया बायकोले तर अशी काही हौसच नाही आहे. तिला तर फक्त उडवाले सांगा. जाऊ द्या, चला आपण घरी. असं हे 5 रुपयाचे कलदार बंद झाले वाटते. लयच नुकसान झालं हो मायो. बोला मग, कुठचं तिकीट देऊ? हे घ्या, अकोटचं तिकीट द्या. बरं बरं. काका तुम्हाला माहित आहे का 5चे कलदार बंद झाले तरी बी तुम्ही काऊन घेऊन राहिले? अच्छा, तुम्ही बी ते टीव्हीवरचं पाहिलं वाटते की 5चे कलदार बंद झाले म्हणून. हो बा, सकाळीच पाहिलं त्या टीव्हीवर बातम्या की सांगत होते की 5चा कलदार बंद झाला, 5चा कलदार बंद होते. असं करून करून आणि आम्हाला घाई होती ट्युशनची, आम्ही लवकरच निघालो. हो काय, मी आम्ही लोकांचंच ऐकलं, पण आमच्या इथे अजून काही असं सांगितलं नाही की 5चे कलदार नका घेऊ, असं करा तसं करा म्हणून. परत जाऊ द्या. बरं झालं काका तुम्ही घेतले, माझ्याजवळ तेवढेच पैसे होते. का हो, मोना कुठे गेला? लय वेळचा दिसून नाही राहिला मला. मी आता दुकानात पाठवलं, दुधाचं पाकिट आणाले आणि बिस्कुटचा पुडा आणाले. मग चहा ठेवतो सरोईसाठी. बरं बरं, ठेवून दे चहा, येतच असन तो. काहो माय, दादा लई येडचा गेला ना, लई येड झाला ना. तो आलाच नाही का अजून? हा, येतच असन तो. थांब ना जरा, येते तो, येते. हा पाय, त्या मागच आला. पण असा रडून कोण राहिला? काही नाही, याले कोण रस्त्यानं मारलं असं. अरे तू, असं काही नाहीये. एवढं बोंबलाले काय झालं? अनसई ते तोंड पाडून कायला आला? काय झालं? अहो मा, तुला माहित आहे काय, ते 5चे कलदार बंद झाले म्हणते. तर दुकानदारानं 5चे कलदार घेतलेच नाही. म्या फक्त मग दुधाची पुडीच आणली, बिस्कुटचा पुडा आणलाच नाही. नचिया